सीसी संघाने टॉस जिंकलाय. आरसीसी संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. चला वायसीसी संघ आपली सलामीची जोडी पाठवून द्यायचे. तीन वायसीसी म्हटलं तर विजय पवार मला बघायला मिळेल आता वाटतं. परहेश भोईर देखील आपण पाहू शकता. ते विक्रांत पाटील सलामीला आलेत. आणि तुषार पाटील जुनू डोंबोलीचा कोहिनूरचा हिरा. तुषार पाटील पाहिजे तर कशा प्रकारे बॅटिंग करतोय. नितीन जेव्हा आपण बघितलं त्यांना आपला टेनिस क्रिकेट चालू होताना तुषार पाटीलचा वर्कआउट जबरदस्त असतं पेंढारकरच्या मैदानावर. खूप चांगलं वर्कआउट करून मग मात्र स्वतःला फिटनेस आपण बघितलं तर चांगला फिटनेसमध्ये आणतो आणि मग खूप चांगली बॅटिंग देखील करतो. ग्रामीणमध्ये भरपूर रेकॉर्ड्स आहेत या खेळाडूच्या नावावर. रुपेश म्हात्रेला देखील आपण पाहू शकता इन ॲक्शन मध्ये. आरसीसी आणि वायसीसी. आरसीसी नवापाडा संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला दर्शन सर मॅच जरा सुरू करायला सांगा लवकर. वेळ नको कारण मॅच संपून 20 मिनिटं झालेत. आरसीसी नवापाडा संघाने टॉस जिंकला आणि आपण तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघाचे 12 खेळाडू आरसीसी नवापाडा आणि वायसीसी. चला लवकर दोन्ही संघाचे 12 खेळाडू या. तुषारला आपण पाहू शकता स्ट्राईक एंडला. चला आरसीसी संघाचा 12 खेळाडू यश गोलंदाजी मार्कवर. यश काळनला आपण पाहू शकता. ग्रामीणचे खेळाडू आपण 2 मैदानात पाहू शकता बॅटिंगला आलेत. तुषार पाटील आणि आपण इथं विक्रांत पाटील. एक चोळेगावचा आहे तर एक जुना डोंबोलीचा. आणि त्यांना गोलंदाजी करायला आपण यश काळन मॅन फ्रॉम हेडुडने. सामना सुरू करायचा आहे. यश गोलंदाजी मार्कवर टाकला. तुषार पाटील. वेग प्रचंड होता, जबरदस्त वेग होता पण दिशेवरती नियंत्रण होतं. पंच वाईडची खूण करतायत. अवंत दवेने खातं उघडलं होतंय वायसीसी संघाचं. तर चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज यश काळनच्या माध्यमातून आरसीसी नवापाडा हा संघ तुम्ही पाहतायत. सूरज म्हात्रे सुद्धा आमच्या सोबत आहेत. एक धाव इथे मिळाली डिक्लेअर झोन मध्ये तुषारला. 2 धावा झाल्यात. प्रथम बॅटिंग करतोय तो आशिष मिश्रा यांचा संघ वायसीसी. गोलंदाज यश काळन. इथे फलंदाज क्लीन बॉल. तुषार पाटीलची खेळ इथे समाप्त होईल. 2 वरती पहिला धक्का वायसीसी या संघाला. पहिलं यश मिळाले ते गोलंदाज यश काळनला. तर नवनीत वजे यांचं आगमन झालं या व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत. बाळा जोशी सुद्धा सामना एन्जॉय करतायत.
अजित कुंबळे यांच्याकडनं ज्यावेळी बॉबी गोलंदाजीला येतील हॅट्रिकसाठी 500. किरण शिंदे आलेत नवीन फलंदाज. एक सिंगल मेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धापल धावा लागल्या त्या 3. किरण शिंदे तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यात आले. दोन्ही फॉर्मेट मध्ये ते क्रिकेट खेळतात. अंडरम क्रिकेट असो ओरम क्रिकेट असो. तर हरी 11चे कॅप्टन आपण जरा आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. हरी 11. चला हरी 11चे कॅप्टन आपण थोडा संपर्क साधा आयोजकांशी. हरी 11 इथे चेंडू उंच गेलाय. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 5. चांगली गोलंदाजी करतात यश काळन. यंग स्टार आहेत. ग्रामीण फॉर्मेट मध्ये तुम्ही एरोटे संघामध्ये त्याला पाहत असता. 5 धावा पकडले. यश गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला किरण शिंदे आहेत. हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. रुपेश म्हात्रे आहेत. मॅन फ्रॉम नवापाडा. एक षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 6. प्रथम बॅटिंग करत असताना वायसीसी संघ. वायसीसी म्हणल्यानंतर सुजित नरावडे साहेब आपण पाहतो. या त्यांचा संघ आहे. अजित नरावडे असेल. आमचे मंगेश सूर्यवंशी. नमित साहेबांचे आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. तर हॅट्रिकसाठी 500 रुपये आपण पाहिलं तर गोलंदाज बॉबीसाठी अजित सरांकडनं. वायसीसी संघ तुम्ही पाहत आहेत. वायसीसी मगाशीच उल्लेख केला. मंगेश आमचे सूर्यवंशी सामना पाहत आहेत. ते त्यांच्याकडनं सुद्धा वायसीसी संघाला हार्दिक शुभेच्छा या मॅचसाठी. चेंडू हवेत आणि सुरेख झेल टिपला तिथे प्रतीकने आणि फलंदाज बाद होईल. किरण शिंदेची ही समाप्त. 6 वरती दुसरा धक्का. 6 वरती दुसरा धक्का लागलाय तो वायसीसी या संघाला. किरण शिंदेची खेळ समाप्त होईल. 4थ्या क्रमांकावरती फलंदाज विशाल पाटील येत आहेत. मॅन फ्रॉम जुनी डोंबिवली. तुषार बाद झाले आणि त्यानंतर दुसरा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो. मॅन फ्रॉम जुनी डोंबिवली विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यश मिळाले गोलंदाज बॉबीला. अजित सरांकडनं हॅट्रिकसाठी 500 रुपये बॉबीसाठी. पहिल्या चेंडूत विकेट मिळाली आहे. आज बॉबीचा वाढदिवस सुद्धा आहे. मॉर्निंग क्रिकेट क्लब बागशाच्या वतीने सर्व आमच्या खेळाडूंच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि त्यांचा वाढदिवस सुद्धा मॉर्निंग क्रिकेटच्या वतीने साजरा केला जाणार आहे काही क्षणातच जशी मॅच संपेल. सेकंडला विशाल. चांगला चेंडू होता. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते.
काला चौकी सुद्धा स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेत सुद्धा आम्ही बॉबीला खेळताना पाहिलं होतं. एक चांगले फिरकी गोलंदाज आहेत. धावसंख्या 6. 9 सेकंडला विक्रांत आहेत. ही भरपूर मोठं नाव आहे. कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू नाहीये रुपेश. ऑनफिल्ड जो निर्णय असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. सात धावा झालेत. स्ट्राईक एंडला विक्रांत आहेत आणि गोलंदाज बॉबी. दोन धावा मिळतात विक्रांतला. दोन्ही धावसंख्या पुढे सरकेल तर आपण करावं लागले तर 9. बॉबीने आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. 9 धावा धावपल लागलेत. यश काळने सुद्धा जबरदस्त गोलंदाजी केली. RCC नवापाडा टीमच्या माध्यमातून. बॉबी गोलंदाजी मार्कवर. इथे फटका चांगला आहे. विक्रांत पाटीलच्या बॅट मध्ये येतो. फक्त मिळतील धावा 2. धावसंख्या 11 आणि आता एक धाव अजून मिळेल डिक्लेअर झोनच्या स्वरूपात. धावसंख्या 12. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 12. पुढची मॅच म्हात्रे बंधू आणि येणारा संघ. धावसंख्या 12. बालाजी जोशी यांचं प्रेडिक्शन आज चुकले. श्रेयस इंदुरकरने धावा बनवल्या 18 बॉलमध्ये 45. पावसाळी क्रिकेट स्पर्धा रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर वाया 18 चेंडू 50, 18 चेंडू 55 होऊ शकतात. तर दर्शन अडाळकर येत आहेत तिसरं षटक घेऊन. इथे झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. मात्र एकच धाव मी दे. रुपेश मात्र होते तिथे. ते धावसंख्या धावपल करते. एक सिंगल मिळाले. 2 षटकात 12 होत्या. धावसंख्या 13. इथे फटका चांगला आहे. चौकार आहे. आयोजकांचा इशारा येतोय चौकार. पिंट्या जोशी तुम्ही टेन्शन घेऊ नका. आयोजक आहेत. 17 धावा झालेत. धावसंख्या 17. दर्शन. इथे फटका चांगला आहे. धावा फक्त मिळतील 2. 17 मध्ये 2 ऍड करूया आपण. 19. धावसंख्या 19. दर्शन.
ऑप्शनच्या बाहेर जाणारे चेंडू पण वाईटची खूण करतायत. गोलंदाला दंडित केलं होते. धावसंख्या 20. दोन धावा आहेत. धावसंख्या 22. धावसंख्या 22 आहे. तिसरं षटक मार्ग असते. 5 षटकांची मॅच आहे. एका बाजूला RCC नवापाडा, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय YCC डोंबिवली. इथे पंचांचा इशारा येतो चौकार. पिंट्या जोशी आपण मैदानाच्या आतमध्ये येऊ नका, अन्यथा पेनल्टी लागेल, लक्षात घ्या. 2 रनची पेनल्टी लागेल. पिंट्या जोशी मैदानाच्या आतमध्ये आला तर 5 रनची पेनल्टी लागेल. बाळा जोशी 5 रनची पेनल्टी मागत पडू शकते. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. एक धाव. उभं राहू नका प्लीज. याच्या मागे जा, नेटच्या मागे जा. आदित्य या आमच्या GTCचे. सत्तावीस धावा झाल्यात 3 षटकात. यानंतरची मॅच असेल ती म्हात्रे बंधू विरुद्ध हरी 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनने सज्ज राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. म्हात्रे बंधू आणि हरी 11. चला फास्ट खेळा थोडा. 3 षटकात 27 म्हणजे सरासरी बाळू पाटील आपण जर पाहिली तर 9.00 ची सरासरी आहे. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती. GTC या वाणीला सुद्धा आज 6 वर्ष पूर्ण झाली पाहता पाहता. अशीच प्रगती करत राहू जलपेश भोर अँड कंपनी. गोलंदाज यश आलेत. यशच्या पहिल्या चेंडूवरती एक सिंगल मिळाली विक्रांत पाटीलला. धावसंख्या 28. टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिली. प्रहार चषक अक्षरशः गाजवली होती विक्रांत पाटीलने. अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर CB चषक, त्यानंतर स्वर्गीय रतनबुवा पाटील होती चषक. दोन्ही फॉर्मॅटमध्ये बाईक मिळाली या खेळाडूला विक्रांतला. विक्रांत पाटील, विकी पाटील दोन्ही भावंड खूप चांगलं क्रिकेट खेळतात. इथे चांगला चेंडू होता. फलंदाज बाद होईल. विशालचे खेळ इथे समाप्त होते. अठ्ठावीस धावा झाल्यात. पिंट्या जोशी येत आहेत नवीन फलंदाज. पिंट्या जोशी आलेत नवीन फलंदाज. इथे मात्र वेग प्रचंड होता. विक्रांतला दुसऱ्यांदा जीवदान मिळालंय. 29 धावा झालेत. 3 चेंडू झालेले आहेत. यश कारण चांगली गोलंदाजी करतायत. धावसंख्या 29. परेश भोईर सुद्धा इन ऍक्शन मध्ये.
RCC नवापाडा या संघामध्ये आज हे बहुपडी आपल्याला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाची फायनलची मॅच आठवते. परेश भाऊने काय बॅटिंग केली होती आणि त्यांच्या कन्यांचा वाढदिवस सुद्धा होता त्याच दिवशी. मोठा गाव संघाला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक जी महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्पर्धा आहे ती स्पर्धा जिंकून देण्यामध्ये खूप मोठं योगदान राहिलं होतं परेशचं. एक धाव आहे. 29 धावा झाल्यात. माफ करा 30 धावा झाल्यात आशिष. आतापर्यंत यशने 3 धावा खर्च केल्यात त्यामुळे 30 झाल्यात. 3 षटकात 27 होत्या. सुरेंद्र मात्रे सुद्धा सामना एन्जॉय करतायत. शहरी फॉर्मॅट आहे त्यामुळे निवडून घेतलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. ग्रामीण फॉर्मॅट म्हटलं जर एकाच गावातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. 40 प्लसचे 4 संघ आपण पाहिले. यश गोलंदाजी मार्कवर. वेग प्रचंड आहे. हेडुटणे गावातील हा खेळाडू आहे. ग्रामीणसाठी हेडुटणे संघासाठी खेळतात. शहरीमध्ये आपण RCC नवापाडामध्ये पाहतोय. 2 धावा आहेत. 32 धावा झाल्यात. वन टू गो. 5 षटकांचा सामना आहे. 32 धावा झाल्यात. चौकार आलाय विक्रांतच्या बॅटमधून. धावसंख्या 36. 4 षटकांच्या समाप्तीनंतर. तर रुपेश मात्र येत आहेत. 36 धावा झाल्यात YCC डोंबिवली या संघाच्या. दोन धावा आहेत. 38 धावा झाल्यात. 38 38. ग्रामीण फॉर्मॅटमध्ये एकाच नवापाडा संघामध्ये आपण बघतोय पिंट्या जोशी आणि रुपेश म्हात्रेला. मात्र आज एकमेकांच्या विरोधात आहेत कारण शहरी फॉर्मॅट आहे अजय सावंत. त्यामुळे हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. रुपेश आता कदाचित 3री धाव पूर्ण होईल. यश चेंडूला उचलतील फिगर देईल तोपर्यंत 3 धावा मिळत आहेत. धावसंख्या 41. विक्रांत सायकलला येत आहेत. 41 धावा झाल्यात. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आणि इथे विक्रांतच्या बॅट मध्ये येतोय हा षटकार. धावसंख्या 47. धावा झाल्यात. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. विक्रांत पाटील चांगली बॅटिंग करतायत. पिंटे सोड. नाही इथे आउट नाही. एक धाव. धावसंख्या 48. धावा झाल्यात.
48 धावा झाल्यात. 48 धावा झाल्यात. 2 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेत ते रोहित पाटील मॅन फ्रॉम वेडवुडने. दोन धावा आहेत. 50 कंप्लीट. 50 धावा पूर्ण झाल्यात वायसीसी संघाच्या. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. एक धाव 22च्या स्वरूपात. धावसंख्या 51 आणि 52चं टार्गेट आहे. टॉस करूया आपण. हरी 11 वर्सेस मातृबंधू दोन्ही टीमचे कॅप्टन या. मातृबंधू कॅप्टन या आणि हरी 11 कॅप्टन या दोन्ही टीमचे. आमचे समालोचक बाळू पाटील थोडीसा चर्चा करतायत पोलीस निरीक्षक अजित सरांसोबत. चला या हरी 11चे कॅप्टन आणि मातृबंधू कॅप्टन या. सुरेंद्र म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला हरी 11चे कॅप्टन जरा फास्ट. बावनचं टार्गेट आहे. 52 चेसिंग कंपल्सरी त्यामुळे 52 करावेच लागतील. चला हरी 11 कॅप्टन या लवकर. आलेले आहेत हरी 11चे कॅप्टन. मातृबंधू कॅप्टन. हरी 11 संघ टॉस विन आहे आणि त्यांच्या विरोधात मातृबंधू संघ. या मॅच मध्ये 52 धावांचं लक्ष ठेवलंय ते टीम वायसीसी या संघाने आरसीसी नवापाडा या संघासमोर. भाऊ पडली वायसीसी संघ आपण पाहिलं तर आशिष मिश्रा कॅप्टन आहेत, विक्रांत पाटील आहेत, किरण शिंदे आहेत, रोहित पाटील आहेत, अमोल फराट सुद्धा आलेत. मला वाटतं अमोल स्वागत आहे आपला. एक जबरदस्त क्रिकेटर मॅन फ्रॉम पागड्याचा पाडा. करण भाने आहेत मॅन फ्रॉम आडिवली. पिंट्या जोशी आहेत. राहुल मोरेवा तुम्ही पाहतात मॅन फ्रॉम चोळेगाव. एक चांगला संघ बांधणी केलाय आणि या 52 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल. हरी 11 संघ टॉस विने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते मातृबंधू या संघाला. मॉर्निंग क्रिकेट क्लब बागशाळा आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सर्व ट्रॉफीज तुम्ही पाहतायत. स्वर्गीय पार्वतीबाई वामन म्हात्रे यांच्या स्मरणार्थ यशस्वी उद्योजक विकास वामन म्हात्रे यांच्याकडून आम्हाला सर्व ट्रॉफीज या स्पर्धेत उपलब्ध झालेत. फक्त ट्रॉफीज. त्यानंतर आम्हाला नेहमी खूप मोठं सहकार्य असते. सुरेंद्र म्हात्रे असतील, राजेश म्हात्रे असतील, आमचे सर्व सहकारी. राजेश म्हात्रे यांनी प्रस्तुत केलेला म्हात्रे बंधू संघ तुम्हाला पाहायला मिळेल पुढच्या मॅच मध्ये आणि त्यांना फाईट करेल तो हरी 11 संघ. तर या 52 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल सामना सुरू होईल. ऐकूया पुन्हा एकदा भाऊ पाटील यांचा आवाज. चला क्षेत्ररक्षण लगेच लावायचे वायसीसी संघ. चला पिंट्या जोशी जास्त वेळ घेऊ नका प्लीज. ठीक आहे नितीन. पुढे आलेल्या सर्व मान्यवरांचे खेळाडूंच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. मॉर्निंग ग्रुप क्रिकेट क्लब आयोजित पावसाळी रबर बॉलची स्पर्धा पर्व 3
प्रथम बॅटिंग करताना वायसीसी संघाने धावा केलेत आपण तर 51-52चं लक्ष आहे आरसीसी नवापाडा संघाला. सलामीची जोडी आपण पाहू शकतो आपल्याला दर्शन आणि रुपेशची जोडी डाव्याने उजव्या त्याची जोडी आहे. गोलंदाजी मार्कवर पाहायचं तर कोण येते. दोन्ही संघाचे 12 खेळाडू. रोहित आपण पाहिलं तर रोहित पाटील मॅन फ्रॉम हेडउटने. ग्रामीण खेळाडू पण आता भरपूर आवडतं शहरी विभागातून खेळत असतात कारण का त्यांची कामगिरी चांगली होते त्यामुळे त्यांना देखील शहरी विभागातून खेळण्यासाठी आमंत्रित खेळत होते. बच्चे कंपनी देखील आईस्क्रीमचा स्वाद घेत आहेत. का सुट्टी आहे ना काका 4 दिवस बँक हॉलिडे. हल्ली शाळा कमी सुट्ट्या जास्ती असतात. लगेच दही अंडी आहे नंतर गणपती. रोहित पाटील गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन तो वायसीसी संघाकडून. स्ट्रायकिंगला रुपेश महात्रेला आपण पाहू शकता. हो पहिला चेंडू खूप चांगला होता खूप चांगला चेंडू होता यावेळेला स्टेअर करायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती ते मिश्राचे चांगलं शिक्षण बघायला मिळते आपल्याला. मला वाटतं नागेश पाटील आणि त्यांचं पूर्ण परिवार इकडे आलेले. चेंडू सुरेख गोलंदाजी सरळ निघून जातो. टर्न साठी खेळले होते काय गोलंदाजी केली बघा. सुरुवात चांगली केली रोहित पाटील. 52 धावांचं लक्ष आरसीसी नवापाडा संघासमोर. रोहित राईट राऊंड द कट मारा करतोय. जबरदस्त गोलंदाजी काय गोलंदाजी केली बघा. अप्रतिम 3 डॉट चेंडू फेकलेत. क्षेत्ररक्षण ज्याप्रमाणे सजवलं ना स्लिमिडॉन तशाच प्रकारे गोलंदाजी करतोय. करण बाणेला आपण पाहू शकतो मिड विकेट क्षेत्रामध्ये. ग्रामीणचा आमचा अजून एक चांगला खेळाडू विजय पवार नाही अजून या संघात. रोहित पुणे गोलंदाजी मार्कवर राऊंड कडनं मार्क करतोय. वेग प्रचंड वेगाने इम्प्रेस करतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. 4 चेंडू डॉट गेलेत बघा. पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन. रोहित राईट राऊंड कडे मार्क करतोय. चेंडू खूप चांगला होता यावेळेला बॉटमला चेंडू लागतोय. स्क्वेअर मधनं डीप मधनं क्षेत्ररक्षक आलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षक बघायला मिळतं. एकच धाव गुड थ्रो. सेकंडला दर्शन करला आपण पाहू शकता. एकच धाव दिली. काय गोलंदाजी केली बघा या षटकामध्ये रोहित पाटील. रोहित राईट राऊंड कडे मार्ग सेकंडला दर्शन. सुरेख गोलंदाजी. जर गोलंदाजी आवडली असेल तर रोहितची टाळ्या झाला पाहिजे. विकेट देखील मिळते. अप्रतिम गोलंदाजी काय स्पेल फेकला बघा. सर्वात चांगला आपण बघते षटक हाताळला नितीन म्हात्रे आजच्या दिवसातील. मला वाटतं अप्रतिम गोलंदाजी. चेंडूना दोन्ही साईडला कट करायचा पण इथं कला आहे या गोलंदाजाकडे. राजेश म्हात्रे 1 धाव 1 विकेट देखील मिळालं. काय गोलंदाजी केली राजेश म्हात्रे. राजेश म्हात्रे एक चांगले क्रिकेटर होते. तिरंगा देखील ते आज त्यांच्या तिरंगाचा सन्मान करतायत. प्रत्येकाने तिरंगाचा सन्मान करायचा आहे. काका जर आपण बघितले तर आज तिरंगा आपण डौलाने फडकतो त्याचं कारण एकमेव आहे आपलं सैन्य. खरं सैनिक सीमेवर जागतात म्हणून आपण आज बघितले तर तिरंगा यशस्वीरित्या फडकताना दिसतोय. आणि आपण देखील इथे खूप चांगल्या प्रकारे क्रिकेट एन्जॉय करू शकतो मजा घेऊ शकतोय. आज आपण परेड देखील पाहिली आपल्या सैन्याची. गोलंदाजी मार्कवर किरण शिंदे. मॅन फ्रॉम आपण बघितली तर सोळेगाव. 75 लेग ब्रेक गोलंदाजी करतो का ऑफ ब्रेक. स्ट्रायकिंगला रुपेश. चांगला चेंडू फिरकी घेतली यावेळेला. सुरेख गोलंदाजी. रुपेश करतोय का एक्झॅक्टली फुटवर्कचा वापर होत नाहीये. फक्त खडे शॉट खेळण्याचा प्रयत्न करतोय.
उमेश सर तुमच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांना जरा बाजूला करा. किरण गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. चांगला चेंडू अजून एक चांगला चेंडू टर्नसाठी खेळले सरळ निघून जातो चेंडू. तर मिडविकेट आणि स्क्वेअर लेग मध्ये चेंडू काढायचे. पुढे गोलंदाजी मार्कवर निलेश पाटील देखील आपण पाहू शकता चांगले क्रिकेटर पुढे प्लेसचे. बघा कुठेतरी स्तुती केली आणि ती स्तुती मात्र आपण बघितली तर जास्त अंगलट आली. वाईट घोषित केलं जातं. अवंत धावने भर धाव संख्या धावफल करते आपण पाहू शकता. 2:52चं लक्ष्य 50 पाहिजे तर जुने RCC नवापाडा संघाला किरण राईट अप ओव्हर विकेट मार करतोय. हा चेंडू जबरदस्त गोलंदाजी काय गोलंदाजी केली जाते बघा मैदानावर. नितीन मात्र जसा प्रकारचा चेंडू फिरतोय ना तशा प्रकारचा रुपेश देखील फिरतोय मैदानावर. काय गोलंदाजी केली जाते बघा. नाही जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी. चेंडू ऑन साईडला पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे प्रयत्न केले झेल ड्रॉप होतोय. पंचांचा इशारा होतो यावेळेला 2 धावा. बघा पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन पिंट्या जोशी. धावसंख्या धाव फोल करते आपण पाहू शकता यावेळेला 4. नाही झेल झाला असता तेच सांगत असेल विक्रांत पाटील कदाचित तुला मागे राहायचं होतं. करण बाने हल्ले नाही त्यांना माहिती आहे चूक झाली नाही एकाकडनं होऊ दे. नाही हाताला लागलं स्पर्श करून गेला चेंडू पण पकडणं फार महत्वाचं आहे. विकेट तुम्हाला चेंडू पकडला तरच मिळेल सोडला तर मिळणार नाही. किरण हा चेंडू जबरदस्त गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी. पूर्णपणे ना रुपेश ज्याप्रमाणे फलंदाजी करतो ना पूर्णपणे अभ्यास केलाय YCC संघाने आणि तशीच गोलंदाजी करतोय. रोहितने अप्रतिम गोलंदाजी केली. किरणने देखील गोलंदाजी चांगली केली. किरण राईट आर्म ओव्हर तिकडे मार करतोय. हा चेंडू साईडला पुल केलाय. पंचांचा इशारा काय तो पाहायचा यावेळेला. नितीन मात्र आम्हाला जरा कळवायचंय. चौकार. नितीन मात्र ती मोठी जबाबदारी आहे ना मॉर्निंग क्रिकेट क्लबची. दादा स्पर्धा ठेवणं फार सोपं आहे ती राबवणं फार अवघड असतं. धावा झाल्या धाव फल करते आपण पाहू शकता RCC नवापाडा संघाची 8 धावा. खूप मोठा ग्रुप आहे मॉर्निंग ग्रुप. जर बघितलं तर रेग्युलर बघितलं तर 75 जण आहेत आणि यंगस्टर बघून सुद्धा म्हणजे शेकड्याच्या पुढे जातात. चांगला ग्रुप आहे मोठा ग्रुप आहे. चेंडू ऑन साईडला पूल केलाय. फटका खूप चांगला आहे. पायचा इशारा काय येतोय 2 धावा डिक्लेअर झोन. धावा झाले धाव फॉल करते आपण पाहू शकता 10 धावा. नाही नक्कीच आम्ही पाहतोय ना काका ज्या पहिल्या वर्षी तर स्पर्धा झाली होती ना तेव्हा पाऊस सुरू झाला आणि महापूर देखील आला होता भरपूर. आणि त्यानंतर 3ऱ्या वर्षी आम्ही स्पर्धा कव्हर करतोय. 1 वर्ष आम्ही आलो नव्हतो या मैदानावर. चेंडू वेग प्रचंड होता. क्षेत्ररक्षक बीट होत आहे चांगलं क्षेत्ररक्षक बघायला तर मिश्रा बघा चित्ताच्या वेगाने गेला पण पंच वाईट चिकून करतात. पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन विक्रांत पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन पिंट्या जोशी. पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन मिश्रा. विक्रांत पाटील बघा पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन. तुम्ही एक चांगले खेळाडू आहेत थोडस बघा पंचांनी दिलंय ना तो निर्णय कॅन्सल होणार नाही विक्रांत. त्यामुळे तुम्हाला तो निर्णय मान्य करावाच लागणार आहे. दाबा दिले धावफल कधी 11:41 ची गरज आहे. रोहित पण येतं गोलंदाजी मार्कवर. सुरेख टायमिंग होतं या वेळेला 2 धावा. सुनील आहेत डावखुरे फलंदाज. विजू भोईर बघा चेंडू आणून दिलाय. नाही ग्रामीण खेळाडू आहेत ना आपले नितीन म्हात्रे. नाही जीव खडा जबरदस्त गोलंदाजी. नाही नितीन आत्ताच नितीन मात्र एक स्पर्धा झाली होती डायगरच्या मैदानावर चेंडू भरपूर हरवले. एक ग्रामीणचा खेळाडू गेला 12 ते 13 चेंडू त्यांनी शोधून आणले.
जबरदस्त शॉट. तुषार पाटील चूक होणार नाही. फ्लायटेक झेल पकडला तो फलंदाज बाद. खूप चांगला झेल पकडलाय तुषार पाटील. नितीन मात्र या खेळाडूकडे आपण जर रेग्युलर जेव्हा क्रिकेट सुरू होतं तेव्हा बघायचं फिटनेस भरपूर चांगला असतं. आता थोडंसं आपण बघितलं तर काही हरकत नाही, फिटनेस चांगलंच आहे म्हणावं लागेल. कारण की आम्ही त्यांचं वर्कआउट बघितलं पेंढारकरच्या मैदानावर. तुषार पाटील, तुषार जयसिंग पाटील मॅन फ्रॉम जुनी डोंबिवली. धावा झाले, धाव फलकावरती 13. यश मिळालं रोहितला. नवीन फलंदाज येतोय परेश भोईर मॅन फ्रॉम मोठा गाव. अतिशय चांगला फलंदाज. आज तो आम्हाला सामना आठवतो पेंदर विपक्ष मोठा गाव. 2 चेंडूमध्ये 12 धावा आणि 2 षटकार. मॅच फिनिश. रोहित राईट अप राऊंड दगडनं मारा करतोय. अच्छा ऑन साईडला पूलचा लाजवाब फटका. पंचांचा इशारा काय तो पाहायचंय. जितक्या वेगाने चेंडू टाकला तितक्याच वेगाने पूल केला होता स्पर्धा रिजन मध्ये. धावा झाले, धाव फलक तेवढे पाहू शकता 15. नाही उमेश तर आम्हाला आत्ताच सांगितलं नितीन मात्रे आमचे 75 आपण म्हणजे सभासद 75 मधले अर्धे पण दिसत नाहीत. चेंडू यावेळेला आपण म्हणजे पंच वाईटची खून करतात. 75 पेक्षा कमीत कमी 5-6% तरी पाहिजेत. हे थोडं सहकार्य करा. स्पर्धा तुमची. रोहित जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला. पुन्हा एकदा पाकपुढे गेले, फ्रंट फुटर आले होते यावेळेला. पंच खरंच त्या चेंडूला डॉट चेंडूची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर RCC नवापडा संघ आपण म्हणतो चेस करतो यावेळेला. 52 धावा, 16 धावा धावफलकातील लागल्या आहेत. सोनू आलाय गोलंदाजी मार्कवर. सेकंडला रुपेश. फटका चांगला आहे यावेळेला. पॅराल स्ट्रोक बघायला मिळालाय. 2 धावा मिळतात. धावा झाले, धाव फलक त्याकडे पाहू शकता 18 धावा झालेत. सोनू पाहायचं झेलची संधी आहे. पिंट्या जोशी सांगितले माझा झेल आहे. पिंट्या जोशी सराव देखील करतात. डायरेक्ट हिट लागतोय का नाही. रुपेश बाद होतोय. 4थं षटक प्रगती पथावर आहे. करण भाणे अजून एकही चेंडू आला नाही करण भाणेकडे. एक चांगला खेळाडू आमचा ग्रामीणचा अतिशय चांगला क्षेत्ररक्षक आहे अडिवलीचा. अडिवली गाव म्हटलं ना तर पहिलं नाव येतं आपण बोलले तर विजय पवार, त्यानंतर राहुलभाई पाटील, मथुर बैलाचे मालक, त्यानंतर यंगस्टर देखील आहेत. महेश आता मला वाटतं पवार खेळत नाही. क्रिकेटपासून संन्यास घेतला, अलविदा गेला क्रिकेटला. अडिवली क्रिकेट बोर्डाने त्यांना भरपूर रक्कम दिली. स्ट्रायकिंगला यश येतोय. सोनू दू यश वाईड चिकून करतायत. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता या वेळेला 19 धावा धाव फलकाती लागल्यात. सोनू फटका यावेळेला बॉटमला चेंडू लागतोय. व्यवस्थित मिडल होत नाहीये. रनवरनं आपण बोलले तर येतोय यावेळेला मिश्रा येतोय. पण गोलंदाजी मार्कवर सोनू. स्ट्राईकला आपण पाहू शकता अक्षय. चेंडू पॅडवर आदळतो यावेळेला. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातो. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता 20. 40 प्लेच्या माध्यमातून आपण नवापाडा संघ मेगा फायनलमध्ये पोहोचलाय.
गेल्या वर्षी मला वाटतं मोठ्या गावने ही स्पर्धा जिंकली होती. 40+ संघाने. सोनू ऑन द टोचच्या माध्यमातून अप्पर कट करायचा होता, चेंडू बॉटमला लागलाय आणि पिंट्या जोशी असे झेल सोडणार नाहीये. फलंदाज बाद. जेव्हा जेव्हा पिंट्या जोशीने झेल पकडला तेव्हा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. 2 हिट तर त्याने आपण इथे 2 झेल पकडले, 2 वेळा हिट करण्याचा प्रयत्न केला, चेंडू एकदाही इष्ट्याला लागला नाहीये. तर बॉबी आपण यायचं आपला देखील केक कटिंग आपण वेळले तिथे केक कटिंग करायचं आपण. चला या बॉबी, आपला वाढदिवस इथे साजरा केला जाणार आहे. 10 वाजले, 10 फलकाती फक्त आणि फक्त 21. 31ची गरज आहे. काय गोलंदाजी केली बघा, जबरदस्त. YCC संघाने बॅटिंग चांगली केली. विक्रांत पाटीलने जबरदस्त बॅटिंग केली. अंतिम षटक घेऊन येतो यावेळेला आपण पाहू शकता. वेदांत का मिश्रासारखा देखील गोलंदाज आहे या संघाकडे, पण आता त्याचा वापर केला जात नाही. थोडासा नाराज होतो मिश्रा. एक 30 धावांची गरज आहे. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता RCC संघाचा. रोशन वेदांत पूल केलाय, चेंडू हवेत यावेळेला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू नोमॅन लाईन्स मध्ये पडतोय. एक ने धावसंख्या वाढते तसं काय 22. सिंगल डबलने तुम्ही ना सामना जिंकणार नाही. आता जिंकणं तरी देखील अवघड झालंय, पण परेश भुईरेने प्रयत्न करेल त्यात मात्र शंका नाहीये. वेदांत गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर मार्क होतो टाकायला परेश. परेश आता जय आणि पराजयमधलं अंतर किती कमी करतोय. ऑन साइडला पूलचा लाजवाब फटका. 55 इशारा काय ते पाहिजे. षटकार. धावसंख्या 10 फटका आपण पाहू शकता यावेळेला 28. मी मगाशीच म्हणतो परेश भोईरे ना काही कोण होऊ शकतोय. हा फलंदाज असा आहे की अजून एका 2 षटकार पण मारू शकतो. इतकी ताकद, इतकी धमक या खेळाडूकडे आहे. 28 झालेत. 24 पाहिजेत अजूनही. 4 चेंडूमध्ये 4 षटकार. दोनच आहेत. 2 आहेत. टिकलेर तिथून सांगितलं, इशारा केला. जबरदस्त गोलंदाजी. वेदांतचे कमबॅक चांगलं बघायला मिळतंय. डॉट चेंडू आता मात्र फक्त औपचारिकता पूर्ण करायचे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. चेंडू पुन्हा उंच गेलाय, पूल करायचा होता, व्यवस्थित मिळून होत नाहीये. मिश्रा येत आहेत, झेल सोडणार नाहीये. फलंदाज बाद. वेदांतला यश मिळते. परेश फोर बॅक टू पवेलियन. चला बॉबी या आपण. धावा केले होता फलंदाजी करताना. आता पिंट्या जोशी काय बातचीत करतोय उमेश जाधव बरोबर. 1 40+ संघाच्या माध्यमातून ट्रॉफी मिळते. 1 नावापाडा संघ बाहेर जातो. पंच वाईट चिखून करतायत. फक्त औपचारिकता पूर्ण करायची. तर धावा दिल्या, धावा फल करते आपण पाहू शकता यावेळेला. 25 धावा, 27 धावांची गरज आहे. चेंडू फक्त काही बाकी आहेत. जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी केली होते बघा YCC संघाच्या माध्यमातून. 1 to go. बटे बॉय येतोय बॉबी. बाबू तुमच्यासाठी मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून बघा एक ऑफर आली आहे. षटकार मारला तर केक लगेच तुमच्या हातातून कटिंग केलं जाईल.
हा बड्डे बॉयच आहे. बड्डे बॉयने धावा पण भरपूर दिल्या आज. काका लहान मुलांना बड्डे म्हटला ना तर भरपूर आनंद येतो का. रिटर्न गिफ्ट आता बॉबी देतो का पाहायचंय. अंतिम चेंडू वायसीसी संघांना विधान दे फुलटॉस. नितीन मात्र रागाने फटका मारला होता स्क्वेअर लेग. चला बॉल द्या पिंट्या. पिंट्या दोषी आदत सोडून द्या आता तुम्ही. बॉल नका घेऊ आता. आयोजकांकडे बॉल कमी आहेत. चला विक्रांत या सामन्याचा मार द मॅच. 38 धावा. जबरदस्त खेळी केली. विजय भोईर यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. विक्रांत पाटील जबरदस्त बॅटिंग केली. टाळून 38 धावांची खेळी केली.